हरी भजना वीण काळ घालवू नको रे, हरी भजना वीण काळ घालवू नको रे. दोरीच्या सापा भिवनी भावा, दोरीच्या सापा भिवनी भावा, भेटी नाही जीवा शिवा, भेटी नाही जीवा शिवा, भेटी नाही जीवा शिवा. भेटी नाही जीवा शिवा, दोरीच्या सापा भिवनी भावा, भेटी नाही जीवा शिवा. अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे, अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे. हरी भजना वीण काळ घालवू नको रे, हरी भजना वीण. विवेकाची ठरेल ऊल, विवेकाची ठरेल ऊल, विवेकाची ठरेल ऊल. ऐसे बोला रे बोल, ऐसे बोला रे बोल. विवेकाची ठरेल ऊल, विवेकाची ठरेल ऊल. ऐसे बोला रे बोल. आपुल्या मत उगीच चिखल, आपुल्या मत उगीच चिखल कालवू नको रे, कालवू नको रे. हरी भजना वीण काळ घालवू नको रे, हरी भजना. संत संगतीने उमद, संत संगतीने उमद, संत संगतीने उमद, संत संगतीने उमद. संत संगतीने उमद, संत संगतीने उमद. आणून मनी पुरते समज, आणून मनी पुरते समज. अनुभवा वीण मान, अनुभवा वीण मान. अनुभवा वीण, अनुभवा वीण मान. हालवू नको रे, हरी भजना वीण काळ घालवू नको रे, हरी भजना वीण. सोहिरा म्हणे ज्ञान ज्योती, ज्ञान ज्योती, ज्ञान ज्योती, ज्ञान ज्योती, ज्ञान ज्योती. सोहिरा म्हणे ज्ञान ज्योती, सोहिरा म्हणे ज्ञान ज्योती, सोहिरा म्हणे ज्ञान ज्योती. तेथ कैची दिवस राती, तेथ कैची दिवस राती. तया विण नेत्र पाती, तया विण नेत्र पाती, तया विण नेत्र पाती, तया विण नेत्र पाती.
हालवू नको रे, हालवू नको रे, हरी भजना बिनकाळ घालवू नको रे, हरी भजना बिनकाळ, हरी भजना बिनकाळ घालवू नको रे, घालवू नको रे, घालवू नको रे. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. आपला या 8व्या दशकातला हा मोक्ष निरूपणाचा समास चालू आहे. एक प्रकारे समर्थ आपल्याला जे आता या पुढच्या समासामध्ये आत्मसमर्पण करायचंय किंवा आत्मदर्शन घडवायचं आहे समर्थांना, त्याची आपल्या मनाची जणू तयारीच करत आहे. आणि तयारी कशी आहे की या समासात जे आता आपण विषय पाहिले की आपणच आपल्या संकल्पनेनं बांधलेलो आहोत, ते संत संघात सुटेल, ते आत्ता लगेच सुटणार नाही बरं का. पण असा विश्वास जरी मनात बाळगला ना की हा हे संत सांगतायत ते खरं आहे, मला आणखीन वेगळा विकल्प मनामध्ये आणायची इच्छा नाही, आणि ते सांगतात तसं विचार करत गेलो मी तर मला मोक्ष मिळेल, हे मनात विश्वास येण्यासाठी ते आपल्या बुद्धीची भूमिका तयार करत आहे. कारण हे सर्व सांगायची जरूर काय की आपलं 5 पंचभूतांचे शरीर, हा विषय आधी येऊन गेलाय की नाही, हा विषय आधी येऊन गेलाय. पण माझं नुसतं जर म्हंटल मी बांधला गेलोय, मी बांधला गेलोय, पण मी कशाला बांधला गेलोय आणि बांधला गेलोय म्हणजे काय आणि सुटायचं म्हणजे काय, हे मला जर समजलं तर मी सुटू शकेन की नाही. आणि हे जर केलं नाही तर आपणच आपल्याला थोडंसं अनलर्निंग करायला लागतं. आपल्या जुन्या कल्पना आपल्याला दूर सारायला लागतात, त्या सारणं कठीण होईल. कारण माझी अनलर्निंग केल्याशिवाय मला कसं, माझी कशी भूमिका आहे बघा. हे काही कोणाला म्हटलं ना वैराग्य किंवा हे सोडा, आत्मसंयम करा, ते सतत हे असं मिळमिळीत नको. असा काही काही आता हा आमचा एक NGO आहे, इथे अशी मदत करा, काही कर्मयोग, हा ते छान वाटतं. त्याला त्यांनी आपण गेल्या वेळेला बघितला, कर्मयोग मला दणकट वाटतो. आणि हे आता कोणी सांगितलं रागावू नको, शब्द आवडते घे, काय मिळमिळीत असं मला म्हणतात. आता एकाने मला सांगितलं म्हणून मी त्यांचे शब्दच वापरतो. मला असं म्हणे पायाखालचं पाय पुसणं नाही व्हायचं आहे. बरोबर आहे, पण ते काय माहितीये का, विरक्ती आत्मसंयम म्हणजे पायाखालचं पुसणं असं कोणच म्हणत नाही. स्वतः समर्थांचं व्यक्तिमत्व किती जाज्वल्य होतो आपण, ते आपल्याला कसं असं बनवतील का, नाही बनवणार. आणि हे आपल्या लाईक्स अँड डिसलाईक्स असं ज्याला म्हणतो ना, ते सुटायसाठी चाललंय सगळं. कारण का माझ्या आवडीना धक्का न लागता मला साधना पाहिजे आहे. हे फॉर्मल स्पिरिच्युअलिटीतली किंवा शिक्षणातली सुद्धा. आता बघा तुम्ही हे कॉलेजमध्ये जे प्रोफेसर असतील त्यांना अनुभव असेला, किंवा जे फ्रेशमन असतात विद्यार्थी, त्याला कोणाला विचारलं का रे तू हा क्लास का घेत नाही,
तर तो म्हणला नाही, तो सकाळी 9ला असतो म्हणून मी घेत नाही म्हणे. मग 9 म्हणजे खूप लवकर आहे का? नाही म्हणे, ते उशिरा उठतो. 11 नंतरचे क्लासेस म्हणतात ते घेतात स्टुडंट लोक. म्हणजे काय, माझ्या आवडीनिवडीनं धक्का न लागता मला शिक्षण हवं आहे. हा. मग यालाच शंकराचार्य काय म्हणतात माहितीये का? कारण आपल्या बऱ्याच जणांनी प्रश्न पण विचारलाय आणखी, की म्हणे हे निर्गुणाची भूमिका मला चांगली वाटते, मी आत्मा आहे ते समजलं, आता माझी सगुण उपासना. तर याचं वर्णन शंकराचार्यांनी फार छान केलंय. आणि मी खरं तुम्हाला सगळ्यांना हे श्लोक माहिती असतील, पण तुम्ही काय साधनी आहात म्हणून मला तुम्हाला हे श्लोक शेअर करावेसे वाटतात. तर विवेक चूडामणीमध्ये शंकराचार्यांनी इतका सुंदर श्लोक सांगितलाय. ते म्हणतात, हे असं जर माझ्या मनात विचार आला की हा मी आत्मा आहे, मग समजलं ना, त्यात आणखी इतकं इतकं समजून काय सांगायचं. तर म्हणले हे कसं, तू माझं म्हणणं कसं आहे माहितीये का? अकृत्वा शत्रू संहारम अगत्वाखिल भूश्रियम. मी अकृत्वा शत्रू संहार, माझे जे शत्रू आहेत ना त्यांचा संहार केलाच नाही बरं, ते फक्त झोपी गेले आहे. एकाने एक हा ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेला दृष्टांत पाठवलाय मला, की शुद्ध अशुद्ध भूमिका म्हणजे काय किंवा अज्ञान म्हणजे काय. ते म्हणले शत्रू फक्त झोपी गेला आहे, त्याला संहार नाही झालाय. त्या शत्रूचा संहार नाही केला. माझी जमीन वगैरे अडकली आहे, पैसे ते पण मी कमवले नाही. ते न कमवताच शंकराचार्य म्हणतात, राजा हमिति शब्दांनो राजा भवितुमर्हसे. अरे तो स्वतःला राजा आहे म्हणतो, असं होशील का राजा नुसतं म्हटल्यानी? ते आधी शत्रू संहार केला पाहिजे, तर तुला तू राजा होशील. तर मग माझे शत्रू कोण? तर माझा क्रोध आणि काम आणि क्रोधानं आपण शत्रू म्हणलंय बघा. तर ते हे जर आता या समासामध्ये आपण जो विषय बघत आहोत की नाही, तो जर समजून न घेताच आपण जर म्हंटल ना, संन्यास किंवा काही विरक्ती किंवा असं काही माझ्या मनानेच काही साधना केली, तर ते कसं होतं की त्याला गेल्या वेळी आपण बघितलं की विकृत संन्यास योग, असं काही करायचं नाही, नुसतं बसायचं असं म्हटलं तर मग मी क्रोधाला बळी पडतो. कारण माझ्या इच्छा पूर्ण होणार कशा? मग नाही झाल्या तर मग ते मनामध्ये खळबळ उडते, मी क्रोधाला बळी पडतो. किंवा मी कर्तव्य कर्म माझं सोडून किंवा गुरूंनी जी साधना सांगितली ती न करता दुसरीच कामं करत बसलो, तर मग मी कुठेतरी गडबड माझ्या कामवासनेला बळी पडतो. असं न व्हावं बघा, म्हणून हे समर्थ आपल्याला समजावून सांगतायत एवढं सगळं. आणि त्याचं गेल्या वेळीच आपण एक उदाहरण, फक्त एक वानगी दाखल. आता वानगी हा काय सांगू, कोल्हापुरी शब्द आहे वानगी दाखल. उदाहरणार्थ हा बघितला होता की ज्याच्यामध्ये आपण जे म्हणतो माझी मला सुद्धा पूर्ण जाण आहे, ते सुद्धा किती अपुरी आहे. आणि वेदांतामध्ये ह्याचा आपल्या आवडीनिवडी किती खोल गेल्या आहे, की माझी जाणीव जी म्हणतो ती किती किती लेयर्स मध्ये व्यक्त होते आहे. माझी मलाच कल्पना येण्यासाठी आपण ही ओवी गेल्या वेळी बघितली होती बघा, की देह म्हणजे 4 देह आपले, स्थूल सूक्ष्म कारण महाकारण. आपल्या जागृत अवस्था, स्वप्न अवस्था, आपली जाणीव अभिमान, विश्व तेजस प्राज्ञ, किंवा आपले 4 स्थान ही योग दर्शनाचा हा विषय आहे. नेत्र, कंठ, हृदय आणि मूर्धा. भोग तर 4, आपण या 4 अवस्थांमधले भोग किंवा मात्रा, अ उ म आणि अमात्रा. ते एकाने प्रश्न गेल्या वेळी सुंदर रेज केला. ते म्हणले अमात्रा 2 ओंकार, सोप्या भाषेमध्ये 2 ओंकाराच्या मध्ये जी शांतता आहे त्याला अमात्रा म्हणते. किंवा काही वेळा आपण देवळामध्ये घंटी वाजवतो बघा, आणि तो टंग असं आवाज निनादच राहतो ना, नाद आपल्याकडे, त्या अमात्रा म्हणजे तो नाद आपल्याच्यात घुमत राहायला पाहिजे. तर नाही ते म्हणजे म्हणे काहीच नाही. आता ते संगीताचे जे साधक होते त्यांना म्हंटल तुम्ही संगीत गाता, तर आपण ताला लयात गातो, आपले शब्द काही सगळ्याला असे एकमेकाला जोडून नसतात, त्याच्यामध्ये अंतर ठेवतो की नाही, आपण एक गॅप ठेवतो. मग ते गॅप काहीच नाहीये का?
नाही, गॅप आहे. किंबहुना त्या गॅपमुळेच संगीत सुंदर दिसतं. किंबहुना कुशल संगीतकार जे असतात ते शब्द किती स्पीडनी कसे उच्चारायचे, ह्या ज्यामध्ये गॅप त्याने ते संगीत सुशोभित होतं. ते काहीच नाही असं नाही. किंबहुना त्या शांततेवर ते शब्द राईड होतात, असं चिन्मयानंद म्हणत असत, की त्या नीरव शांततेवर शब्द तरंगतात. तर 2 मात्रांमध्ये ही अमात्रा हे अगदी सत्य आहे. त्या शांततेतनच हा ओंकार ध्वनी येतो, असं आपल्याला समर्थ सांगतायत. आणि आता गुणांचा एक चौपदरी गुण आहे, सत्व रज तम अतिशुद्ध सत्व. त्यालाच आपण गेल्या समासामध्ये समर्थांनी ईश्वर म्हटलं होतं. शक्ती, इच्छाशक्ती, क्रियाशक्ती, द्रव्यशक्ती आणि या तिघांवर सत्ता चालणारी ज्ञानशक्ती. हा केवढा या चौपडी तत्वांचा केवढा पसारा आहे बघ. आपल्याला याची आपण विचारच केलेला नसतो. हे सगळं माझं व्यक्तिमत्व आहे बरं का. तुम्ही प्रत्येकाने आपण असं मनात आणलं पाहिजे की ह्या सगळ्या 32 यातल्या जी तत्व आहेत ती सगळी माझ्यात आहेत. माझं एवढे माझे आयाम डायमेन्शन्स आहे. याचा निर्णय कधीतरी लागेल का? पण या अवस्था कोणामुळे आहे ते आपल्याला समर्थ समजावून सांगणार आहेत आज. की म्हणाले की अशी ही पिंड रचना विस्तारी किती वाढली ते दर्शनामध्ये मते भांबावली. पण साधूंच्या संगतीत काय होतं की तो ऐक्यतेचा संवाद साधू जाणते. इथपर्यंत आपण गेल्या वेळे बघितलं. मग आता ते म्हणले काय साधू संगतीत काय होतं, तर म्हणे ऐक. तया संवादाचे लक्षण पंचभूतिक देह जाण, त्या देहामध्ये कारण आत्मा ओळखावा. हे सगळं जे 32 तत्वांचा 32 डायमेन्शन सांगितले ते आत्म्यामुळे आहेत बरं, त्या चैतन्यामुळे आहे. ती 32 तत्व मध्ये अडकायचं नाही आहे आपल्याला. कारण का म्हणले देह अंती नासोन जाये, त्यास आत्मा म्हणून नाना तत्वांचा समुदाय देहामध्ये आला. आता बघा आणखीन एक नाना मते भांबावली ते सांगतायत. आता हे मगाशी 4 4 4 सांगितलं की नाही, आता 5 5 5 सांगणार आहे. आणखीन एका ठिकाणी 3 3 3 सांगणार आहे. तर आपण हे सगळं बघणार नाहीये, कारण ते खरोखरच मत भांबावल्यासारखं आहे. तर अंतःकरण प्राणादिक विषये इंद्रिये दशक. आता विचार पुरा करतो. हा सूक्ष्माचा विवेक बोलिला शास्त्री. पुष्कळ पुष्कळ आहे. तर बघा आपले 5 ज्ञानेंद्रिय आहेत की नाही, 5 कर्मेंद्रिय आहे. मग ते जगातले जे विषय आहेत, जगाचा एवढा पसारा आहे ना, ते वेदांताने फक्त सांगितलं या 5च आहेत. आपल्या इंद्रियांना कर्षण होणार नाही, सन्निकर्षण होणार नाही, आपलं ट्रॅक्शन होणार नाही, असं जगामध्ये कुठली जड वस्तूच नाही. असं पुष्कळ त्यांनी सांगितलं. हा सूक्ष्माचा विवेक आहे. मग पुढे काय झालं? पुढे म्हणले या सगळ्याच हे त्याला ते समर्थ एक सुंदर शब्द वापरतात, बंड. म्हणजे म्हणे आपलं जे कोणी असा अट्टहास धरला ना की नाही हे 4 फोल्ड अनालिसिस तेच योग्य आहे, 3 फोल्ड अनालिसिस योग्य आहे, कोणी म्हणतील नाही 5 फोल्ड अनालिसिस योग्य आहे. ते म्हणतात हे सगळं माये अविद्येचे बंड आहे. बंड का म्हटलं तर म्हणले अरे किती उदंड आहे, तरी आत्मा तो वेगळा. हे आता आज आपण बघणार आहोत. आणि पुष्कळाने तुम्ही जे तुमचं चिंतन पाठवलंय शुद्ध मनाचं, ती शुद्ध मनात श्रद्धा रुजते. ते एक संत खूप छान सांगत असत. हे बंड म्हटलंय ना त्याच्यावरनं आठवण झाली की हे काय म्हणलं आम्ही विचार करायवर त्याला तुम्ही बंड का म्हणता? म्हणजे आम्ही विचार करायचा नाही का? विचार करायचा, पण त्यात हरवून जायचं नाही. आणि संत सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवायचा की हे सगळे उदंड आहे हा विचार, पण आत्मा वेगळा आहे. मला तर आत्मा माझी स्वरूपाचं ओळख करून घ्यायची की मग त्याला श्रद्धा लागते. तर एक संत खूप छान सांगत असत. ते म्हणले ज्याला श्रद्धा नसेल त्याला म्हणले अश्रद्ध मनुष्य कोण? तर ते म्हणले जो मनुष्य असा मानतो, काय मानतो? तर्क तो देव जाणावा. असं जो म्हणतो तो म्हणजे सगळ्यात अश्रद्ध, की फक्त माझ्या तर्काला जे पटेल तेच खरं. त्यांनी ते असं ते गुगली बोलत असत. म्हणजे तर्क तो देव जाणावा ही खरी अश्रद्धा म्हणे. कारण का
माझा एक तर्क मी माझ्या बुद्धीला करेन, पण मग मग दुसरा कोणतरी तर्काने आणखी बुद्धिमान माणसं आपल्यापेक्षा कितीतरी असतातच की नाही, एकापेक्षा एक वर चढ. मग दुसऱ्याने केलं की मग माझं तर्क काटला जाईल, मग तो खरा होईल. हा जगापर्यंत वाद संपायचाच नाही. म्हणून ते म्हणले आत्मा तो वेगळा. आता बघा, आता हे हे आहे ना, हे फारच हा विचार खूप सुंदर आहे, ते आपण बघू. मग काय म्हणतात, आत्मा तो वेगळा आहे, मग कुठला आहे सांगा. तर समर्थ म्हणतात, पाहो जाता आत्मेचारी, त्यांचे लक्षण अवधारी. ते तू लक्षात घे. म्हणतात काय अरविंद तुम्ही काय सांगता, आधी आत्मा एक आहे म्हणले ना, आता चार झाले. एकाचे एक समजायला कठीण, चार कसे झाले. आता समर्थच सांगणार आपल्याला, आपण बघू. हे जाणून अभ्यांतरी सदृढ धरावे, एक जीवात्मा दुसरा शिवात्मा, तिसरा परमात्मा जो विश्वात्मा, चौथा जाणीजे निर्मळात्मा, ऐसे चारी आत्मे. आता विचार पुरा करतो, मग आपण थोडं पॉज घेऊ. ते काय म्हणले, भेद उंच नीच भासती, परिचारी एकची सती, ये विषयी दृष्टांत संमती, सावध ऐका. आता ते स्वतःच समजावून सांगणार आहेत की हे असं आपण बोलताना म्हणतो जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा, विश्वात्मा किंवा निर्मळात्मा. मग ते एकापेक्षा एक उंच नीच भासतात, पण ते नाही. याविषयी एक दृष्टांत देणार आहेत, ते सावध ऐका. आता हा जो दृष्टांत संमती, संमती म्हणजे काय, अनेक जे प्रकरण ग्रंथ आहेत ना आचार्यांचे, त्यामध्ये ही ह्या तऱ्हेनं समजावून सांगितलंय. एक पंचदशी नावाचा एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये 6व्या अध्यायामध्ये तुमच्यापैकी तुम्ही जे काही अभ्यास केला असेल त्याच्यामध्ये हाच विषय आहे. घटाकाश, मेघाकाश सगळं ते असे पूर्ण त्यांनी ह्याचं मॅपिंग केलेलं आहे जणू काही. पण समर्थ आपल्याला आणखी सोप्या तऱ्हेनं समजून सांग. समर्थ बघा, त्यांच्याच शब्दात आपण ऐकू. हे चार आत्मे काय आहे ते काय म्हणले. एक घट आहे मातीचा, घटाकाश, मठाकाश, महदाकाश, चिदाकाश, अवघे मिळून आकाश एकची असे. आता हा जो विचार आहे ना समर्थांचा, तो या पुढच्या 4 ओव्यांमध्ये पूर्ण होतो. तर तो आपण आधी 4 ओव्या आपण सलग ऐकू, आणि मग आपण एकत्र बघू की हा काय विचार आहे. की तैसा जीवात्मा आणि शिवात्मा. पण त्याच्या आधी एक पॉज घेऊ की एक घट आहे की नाही, मग घटाची युटिलिटी कशामुळे आहे. आपण जे व्यवहारी लोक आहोत की नाही, आपण म्हणतो नाही हो, ते बाजूला माती आहे ना, मातीचा लेअर आहे ना, त्याला महत्व आहे. मग तो सोन्याचा आहे का चांदीचा आहे, त्याला महत्व आहे. तर संत म्हणतात नाही, त्या मातीनी आतमध्ये जी पोकळी आहे ना, तर हा जो घट आहे, मडका आहे, त्याचा व्यवहार कशाने होतो. त्याच्या आतमध्ये व्यवहार काही ठेवायला जागाच नसेल तर तो मठ असेल, तो घट त्याला आपण म्हणू तरी का नाही. त्याच्या आतमध्ये काय, मग त्या मग ते असा प्रश्न विचारतील पुढे, या घटाला आधार कोणाचा. मातीचा आधार आहे आकाशाला का का कोणाचा कोणाला आधार आहे. पण ते असू दे, तो प्रश्न नंतर बघू. त्या घटामध्ये आकाश आहे की नाही, आहे. मग समजा तो घट एका हॉलमध्ये ठेवला, इथं त्यांनी मठ शब्द वापरलाय, एखाद्या आश्रमातल्या मठामधल्या तिथं ठेवलं. मग त्या मठामध्ये पण आकाश आहेच की नाही. हो. मग आता या मठाच्या बाहेर जे आकाश आहे, मठाच्या बाहेरचं, कंपाऊंडच्या बाहेरचं किंवा हॉलच्या बाहेरचं, ते पण आकाश आहे की नाही. हो आहे. आणि मग त्या आकाशाला व्यापून आणखीन पण चिदाकाश एक आहे. ते आपण चिदाकाश काय ते नंतर बघू. पण हे 3 तर आकाश आपल्याला समजतात की नाही. ते घट जो आहे, छोटं मडकं ठेवलंय, त्याच्यामध्ये पोकळी आहे, ते एका हॉलमध्ये ठेवलंय असं सांग, मठामध्ये. आणि तो मठामध्ये पण आकाश आहे, त्या हॉलमध्ये. मग त्या हॉलच्या बाहेर पण आकाश आहे, मग त्या आश्रमाच्या कंपाऊंडच्या बाहेर पण आकाश आहे. तर आता ह्याचं समर्थ कसं सांगतात हा दृष्टांत समजावून, ते आपण बघू. तैसा जीवात्मा आणि शिवात्मा, परमात्मा आणि निर्मळात्मा, अवघा मिळून आत्मा
एकची असे हे त्यांनी आधीच्या 46व्या ओळीत सांगितलं. हा दृष्टांत आहे 47व्या ओळीमध्ये, 48व्या ओळीमध्ये द्राष्टांत आहे. आता ते कसं समजावून सांगतात बघ. घटी व्यापक जे आकाश, घट घट ज्याच्या अहो ते आपण मातीचा घट बनवला, पण त्याला अकॉमोडेशन कोणी दिली? ते ज्याने अकॉमोडेशन दिली तो मोठा की नाही. मग ते अवकाशाने त्या घटाला पण राहायला जागा दिली आणि घटाच्या आतमध्ये जी पोकळी आहे त्याला पण जागा दिली. तर म्हणले ह्या घटाला आत बाहेर जे व्यापून जे आकाश आहे त्याला म्हणले त्या नाव घटाकाश. आपण म्हणतोय छोटं मडकं आहे, मोठं मडकं आहे, जे पण काही. तसं म्हणले पिंडी. पिंडी म्हणजे शरीर. आपल्या शरीराला ते पिंड. पिंडी व्यापक आपल्या शरीरामध्ये ब्रह्मांश आहे की नाही, त्याला ते जीवात्मा म्हणतात. तर जसं घटामध्ये जे छोटस आकाश आहे ते आणि जीवात्मा. आता आधी आपण नुसत्या ओव्या बघू, मग आपण पुन्हा पॉज घेऊ. म्हणले आता मठाचं. मठी व्यापक जे आकाश, तया नाव मठाकाश. तैसा ब्रह्मांडी जो ब्रह्मांश, त्यास जीवात्मा शिवात्मा बोलिजे. मठा बाहेरील आकाश, तया नाव महदाकाश. ब्रह्मांडा बाहेरील ब्रह्मांश, त्यास परमात्मा बोलिजे. चल आता आपण थोडा पॉज घेऊ. तर बघा काय काय शब्द त्यांनी वापरले. एक म्हणले घटाकाश आहे. आता घटाकाश आणि जीवात्मा हे एक झालं. सगळे आपण कल्पना केली असं आपण एक एक छोटे छोटे घट आहोत. तर आपण आपलं जसं घटक एखाद्या खोलीत ठेवले तर ते जीवात्मा. दुसरं काय आहे? दुसरं आहे मठाकाश. मठाकाश काय आहे? त्याला म्हणले शिवात्मा. की या सगळ्या आपल्या सभोवतालच्या जे आपल्याला विश्व दिसतं त्याच्या ते जे आकाश आहे आपल्याला जेवढं दिसतं तेवढं मठामध्ये आपली जेवढी जाणीव आहे तेवढं त्याला ते शिवात्मा. मग महदाकाश काय आहे? तर हे महदाकाश म्हणजे की या मठाबाहेरील आकाश. आपण ज्या हॉलमध्ये बसलो त्या बाहेर पण आकाश आहेच की नाही. त्या हॉलला पण कोणीतरी अकॉमोडेशन दिली आहे की नाही. त्याला इथे जागा, मोकळी जागा, त्याला म्हणले ते महदाकाश. तो परमात्मा आहे. ते आपल्याला आता दिसत नाहीये बरं का. आपण हॉलमध्ये बसलोय, आपल्याला आपली सृष्टी या हॉल पुरतीच मर्यादित आहे. तर त्याला म्हणले ते परमात्मा. मग आता हे जे घटाकाश, मठाकाश, घटाकाश म्हणजे जीवात्मा, मठाकाश म्हणजे शिवात्मा आणि महदाकाश हे परमात्मा. आता 52व्या ओवीत सांगणारे हे घट, मठ हे सगळे आपल्या उपाधी आहेत. किंवा त्याला म्हणले, त्याला इंग्लिश मध्ये तुम्ही आता तुमच्यापैकी अनेक जण इंग्लिश मधले संस्कृत उपदेशांचे ट्रान्सलेशन वाचता मला माहिती आहे. त्याला ते लिमिटिंग ऍडजंक्ट असा एक शब्द वापरतात. लिमिट उपाधी म्हणजे त्यामुळे मी कार मध्ये बसलोय तर मी पॅसेंजर झालो की नाही. मी पॅसेंजर ही उपाधी आहे. म्हणजे जिकडे कार जिकडे जाईल तिथे जायला लागतं. मग ती उपाधी आहे. किंवा आपल्याला आपली कोणी आपण शिक्षक असू, मग ते शिक्षकाला जे आहे ते आपल्याला करायला लागतं. माय लाईफ ड्युरिंग मी शिक्षक आहे त्यावेळी माझं आयुष्य त्या शिक्षक याने बांधलेलं आहे. त्या शिक्षकाने जसं वागायचं त्यांनी तसं मी वागायला पाहिजे. हे मला उपाधी आहे. आता ही जर उपाधी गेली, उपाधी गेली तर मग उपाधी गेल्यावर काय? त्याला ते म्हणतात चिदाकाश. म्हणजे असं नाही की घट नसतील कुठे, मग तिथे घटाकाश नाही म्हणजे काहीच नाहीये का? मठ नाहीये कुठला, मग मठ नाही, मग मठाकाश नाहीये म्हणजे मग जीवात्मा शिवात्मा नाहीये का? असं नाही. तर त्या या उपाधी संपल्यावर जे उरतं त्या चिदाकाशामध्ये हे सगळं ब्रह्म आपलं ब्रह्मांड आहे त्याला ते म्हणले चिदाकाश. त्यालाच ते आता पुढच्या ओबीमध्ये म्हणतायत की त्याच्या आधी एक आपल्याला आणखी समजण्यासाठी अखंडानंदांच्या कॉमेंट्री मध्ये मला एक सुंदर सापडलं की हे म्हणले घटाकाश किंवा मठाकाश हे आपल्या जाणीवेचा क्रमविकास आहे. आपली जाणीव जेवढी मोठी मोठी होत जाईल ती. ते म्हणले कसं? तर म्हणजे समजा एखादा संस्कारी मनुष्य आहे, गृहस्थ आहे,
त्याला त्या गावचा नागरिक व्हायला किती वेळ लागेल? तो आधीच आहे, त्याला काही वेगळं व्हायचं नाहीये. हं. तो त्या गावात राहतो, तर त्या गावचा आधीच नागरिक आहे. मग म्हणलं का समजा आता असं धरून चाला, की कोणी मुंबई पुण्याला आहे, ते घरी आहे, मग त्याला महाराष्ट्रीयन व्हायला किती वेळ लागेल? आधीच आहे, महाराष्ट्रीयनच आहे. हं. मग त्याला भारतीय व्हायला किती वेळ लागेल? नाही, एकदा व्हायचं नाही, काही बनायचं काहीच नाहीये. तसं हा घटाकाश, मठाकाश, हा महदाकाश, हा प्रवासमध्ये आपल्याला बनायचं काही नाहीये. आता एकाने प्रश्न विचारला, की ह्या ज्या तुम्ही तिन्ही मुक्ती गेल्या वेळेस सांगितल्या, की सलोकता, समीपता, ह्या तीन म्हणे मोक्षाच्या संदर्भात समजावून सांगा. तर असं आहे, आता आपण असं एक क्षणभर कल्पना करा. आता हा अगदी काय म्हणायचं हीन दृष्टांत आहे, पण आपल्या ट्रॅक्शन मध्ये बुद्धीला येईल असा आहे. आता आपण बसलो की नाही, काय 20-25 जण आपण आहोत. हा आपला सलोकता झाली, की आता वी आर ऑल सराउंडेड बाय लाईक माइंडेड पीपल. मी दासबोध वाचतो, काय ज्ञानेश्वरी वाचतो म्हणा, तर त्याच्यामध्ये मला ह्या व्यतिरिक्त मला इथे दुसरा ह्याच्या व्यतिरिक्त बाहेरचा विषय आता आपल्याला कुठला नाही. ही सलोकता मुक्ती झाली. मग समीपता म्हणजे काय, की आपल्याला अगदी समजायला लागला दासबोध, ज्ञानेश्वरी, ही समीपता झाली. मग रामदास स्वामींसारखी विचार करायची माझी पण विचारधारा बनल्या, आणखीन एक पाऊल पुढे गेलं. म्हणजे पहा, ह्याच्यामध्ये या क्रमविकासामध्ये आधीच सोडायचं काहीच नाही. जसा एखादा मनुष्य त्या गावात राहतो, त्या गावचं नागरिक आहे ते सोडायचं नाही. राज्याचं पण महाराष्ट्रीयत्व सोडायचं नाही, भारतीयत्व पण सोडायचं नाही. म्हणजे भारतीय बनताना तो महाराष्ट्रीयत्व सोडलं का त्यांनी? नाही सोडलं. तर एकामध्ये हा मोक्ष जो आहे तो सर्वोच्च पातळीचा आहे, सर्वोच्च. आधीच सोडायचं काही नाही, ते सगळ्याचा अंतर्भाव त्यात आहे, म्हणूनच ते श्रेष्ठ आहे. ही मुक्ती, हा मोक्ष म्हणूनच श्रेष्ठ आहे. मग हे उपाधीचं काय तुम्ही म्हणलात? म्हणले उपाधी वेगळे आकाश, तया नाव चिदाकाश, तैसा निर्मळात्मा परेश, तो उपाधी वेगळा. तर एक संत खूप छान सांगायचे, म्हणजे जसं परमात्मा उपाधी व्यतिरिक्त आहे ना, तसं साधक पण उपाधी व्यतिरिक्त बनला, निर्मळ बनला, की त्याच्यामध्ये म्हणे परमात्म्याचं प्रतिबिंब पडतं. आणि ते उदाहरण काय द्यायचे, समजा म्हणे तुम्हाला आता एखादा 8-9 महिन्याचं मूल आहे, रांगतं 1.25-1.5 वर्षाचा समजा, त्याच्या सहवासामध्ये आपल्याला आनंद होतो की नाही? का होतो आनंद? कारण म्हणजे तिथं चैतन्य नुसतं प्रगट झालेलं असतं, निर्मळ चैतन्य असतं. त्याला त्या लहान मुलाचा स्वतःचा अजेंडा, त्याचं जर तहान भूक भागली असेल, त्या व्यतिरिक्त त्या बाळाला अजेंडा काहीच नसतं. आपलं जे प्रेम, आपलंच प्रेम त्या बाळात व्यतीत होतं आणि त्याच्यातनं आपल्याला आनंद मिळतो. तर तसं हे निर्मळ आत्मा, उपाधी वेगळा आत्मा आहे आणि त्याच्या बळावरच आपलं हे सगळं व्यवहार चालू आहे. हे पणाची खात्री पटवण्यासाठी समर्थ एवढा सांग आहे. मग त्या परमात्म्याची ओळख कशी होणार ते आता पुढच्या समासात येणार आहे तो विषय, पण आधी हे पूर्ण करू आपण. म्हणजे उपाधीमुळे भिन्न वाटतं, की घटाकाश आणि मठाकाश मध्ये नक्की फरक आहे त्या उपाधीच्या संदर्भात, पण आकाश अभिन्न आहे. तैसा आत्मा स्वानंद घन एकची असे, असं त्यांनी. आता हा जर दृष्टांतावर तुम्ही आणखीन एक चिंतन करा, किंवा आता आपला वर्ग झाला ना, तुम्हाला मी आणखीन एक काय म्हणतात ते, एक प्रात्यक्षिक, किंवा त्याला मराठी शब्द काय बरं, कार्यशाळा, हा कार्यशाळा म्हणतात, तसं देतो. तुम्ही काय करा, एक कागद घ्या. एक कागद घ्या आणि त्याच्यावर काय करा, त्या कागदावरती तुम्हाला सगळ्यांना होडी बनवता येते का कागदाची? ते कागदाची तुम्ही होडी बनवा. या ओव्या लक्षात समोर ठेवून होडी बनवा. आणि मग बाजूला आता विचारा त्या होडीला, तू कुठून आलीस होडी? तुझं कारण काय, तो उपाधी काय तुझी, तुझं उपादान कारण काय? तर म्हणले मी कागदातनं आले, मी कागदामुळे झाले. तुम्ही कागदाला विचारा, तो कागद म्हणेल मी या होडीचा निर्माता आहे. तो कागद काय म्हणेल, मी या होडीचा निर्माता आहे. ते होडी तुम्ही उलगडा, पुन्हा कागद करा.
आता जो उलगडलेला कागद आहे तो असं म्हणू शकतो का की मी या होडीचा निर्माता आहे? कारण होडीच नाहीशी झाली आहे. होडीच जिथे नाही त्याला होडीचा निर्माता म्हणणार कोणाला? होडी जिथे नाही त्या होडीचा निर्माता कोणाला म्हणणार? मग तो निर्माता नाही. मग काहीच नाही आहे का? नाही, कागद आहे. काहीच नाही असं नाही. कागद आहे. तो हा संत म्हणतात तसा तो निर्मळात्मा, उपाधी वेगळा आत्मा आहे. तो आत्मा आहे. आपल्याला सध्या परमात्म्याची ओळख कशी आहे? होडी या दृश्य वस्तू जे दिसतात ना त्याच्यात तेवढीच आपली परमात्म्याची ओळख आहे. शुद्ध चैतन्याची आपल्याला ओळख नाही. तसं शुद्ध आधी एकदा दृष्टांतामध्ये समर्थ म्हणले होते की सोन्याचे अलंकार आपल्याला माहिती आहे, पण ते शुद्ध सोनं आपल्याला माहित नाही. त्या अलंकारातनं आपल्याला त्याची ओळख आहे. तर तसं आपलं मन निर्मळ करायचं म्हणजे त्याच्यामध्ये परमात्म्याचं प्रतिबिंब पडेल असं समर्थ सांगत आहे. आणि ते काय म्हणतात, हे आत्ता निर्मळ नाहीये ना, मग त्याच्यामध्ये काय आहे? ते अहंकार आहे. मग ते म्हणतात अरे तू जीवपणे एकदेशी. एकदेशी म्हणजे सिंगल डायमेन्शन. हा शब्द आधी येऊन गेलाय. जीवपणे एकदेशी अहंकारे जन्मसोशी विवेक पाहता प्राण्यासी जन्म कैसा. आता आपण त्या कागदाला विचारलं की तुला जन्म मृत्यू, होडीचा जन्म मृत्यू आहे का तुला? तो कागद म्हणजे मला काही नाहीये बरं का जन्म मृत्यू. तो होडी मी जन्माला घातली माझ्यातच विलीन झाली. मी कागद आहे. तर म्हणले तर विवेक पाहता प्राण्यासी जन्म कायचा. जन्म मृत्यापासून सुटला या नाव जाणीचे मोक्ष झाला. तत्वे शोधिता पावला तत्वता वस्तू. त्या होडीलाच कळलं एकदा की अरे मीच कागद आहे. मला कागद होण्यासाठी वेगळे प्रयत्न करायचे नाहीये. सध्या मी जे होडी माझं स्वरूप आहे, छोटी आहे, मोठी आहे, गळकी आहे, ते प्रारब्धाप्रमाणे आलेलं आहे. पण ते ठीक आहे, त्यात बदलायचं काही गरज नाही. कारण आधीची ओवी काय म्हणले समर्थ, हा पंचमहाभूतांचा व्यवहार त्याच्या गुणधर्मानुसार चालू आहे. त्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही. तर ठीक आहे. पण मी कागद आधी, होडी म्हणेल मी कागद आधीच आहे. मला काही बनायचं काही नाहीये. हे माझं मूळ रूप आहे. त्यामुळे मला जन्म मृत्यू नाही. तेची वस्तू ते आपण. हे महावाक्याचे लक्षण साधू करती निरूपण आपुलेन मुखी. हे महावाक्य हेच आहे की ते तत्वमसी हे वाक्य आपण आधी एकदा बघितलं, समर्थाने केलं होतं. ते महावाक्याचं लक्षण ह्या तऱ्हेने आहे की विवेक करून आपल्याला उपाधी वेगळं बघायचं. म्हणजे काय करायचं? तर बघा, आपण हा क्रमविकास गेल्या वेळी बघितला की मी फक्त देहच आहे इथपासून सुरुवात झाली. मी देह आणि जीव आहे, दोन्ही आहे असं म्हटलं की मग सगळ्या उपाधी पण आहेत. प्रगत वाटचाल सुरू झाली, पण मग तो जन्म मृत्यूतच मी विचार करेन, पाप पुण्यातच विचार करेन, याचाच विचार करेन. पण मग आणखीन विवेक आणि विज्ञान केलं, म्हणजे सायन्स आणि टेक्नॉलॉजी दोन्ही केलं का मी महात्मा बनण्याकडे माझी वाटचाल सुरू होईल. आणि हे संपेल कधी? तर ब्रह्माहमित्येव मती सदात्मनी, इथे त्याचा विराम पावेल. ते म्हणजे इथे विचार थांबला की मला काही बनायचं आहे, हा विचार थांबला. म्हणून या अर्थाने ते म्हणले, जेची क्षणी अनुग्रह केला तेची क्षणी मोक्ष झाला. बंधन काही आत्मयाला बोलोची नये. बघा, काही जण एकांशी बोलत होतो, ते ते नॅशनल US ची नॅशनल ग्रँड पॅनल असतात ना, त्याच्यावर बसतात की ते म्हणतात ग्रँड कुठली म्हणे आम्हाला आवडते की ज्या ऑब्जेक्टिव्ह तुम्ही सुरुवात केली त्यानेच तुम्ही शेवट केला, त्या की आमचं ते ध्येय मिळवलं की ते म्हणतात की हा ते सर्कल पूर्ण झालं. मुक्ती या समासाची सुरुवात कशी झाली होती? मुक्ती लावे तत्क्षणी विश्वासता निरूपणी. बघा शेवट आला या समासाचा. त्या काय म्हणले? तेची क्षणी अनुग्रह केला, जे क्षणी अनुग्रह केला तेची क्षणी मोक्ष झाला. बंधन काही आत्मयाला बोलोच नाही. आता आशंका फिटली संदेह वृत्ती मावळली.
संत संगे तत्काळ झाली मोक्ष पदवी. तर हा जो संदेह वृत्ती मी आहे की मी मोक्ष मिळवण्यासाठी 4 धाम यात्रा केल्या पाहिजे का, आणि कुठे कुठे गेलं पाहिजे का, इतकं दान केलं पाहिजे का, ते आपल्याला करायचं असेल तर करू शकतो, शक्य असेल तर, पण जरूर नाही करायची. हे जाणून घ्यायचं की संदेह वृत्ती ज्या क्षणी मी अनुग्रह समर्थांचा मानला त्याच क्षणी मी मुक्त झालो. आणि हे असं मनाने हे प्रमेय पटलं ना किंवा पुढचं समास आपल्याला सोपे वाटणार आहे, हे निर्मळ चित्त झाल्यावरती. आणि कसं आहे म्हणले समर्थ आपल्याला विचारताय की स्वप्नातनं कोणी बांधलाय स्वप्नामध्ये, त्याला मोकळं करायचा काय मार्ग. तर आपण त्या स्वप्नात, तर गुरु तर स्वप्नात शिरू शकत नाही आपल्या, त्याला तर जागा मात्र तर करू शकतो. हे ज्ञान विवेके प्राणी आला मोक्ष प्राप्त, तसं जागृतीनच फक्त मोकळं होऊ शकतो, आणखी कशानेही मोकळं होणार नाही. म्हणजे अज्ञान निशीच्या अंती, आपलं जे अज्ञान आहे ते झोपेसारखं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मी देह आहे, मला हे संकल्प हे करायचंच आहे, याच्याशिवाय माझं जीवन सक्सेसफुल नाही, हे स्वप्न सारखं संकल्प दुःख आपल्याला आहे. आणि तेणे गुणे हे जेव्हा नास्ती, हे जेव्हा संकल्प नष्ट होतील, तेणे गुणे होय प्राप्ती तत्काळ मोक्षाची. आणखीन आपण स्वप्नात जाग झाल्यावर, झोपेत जाग झाल्यावर स्वप्न नाहीसं करण्यासाठी आणखीन कुठले स्विच दाबतो का आपण? नाही. ते आपण उठल्यावर स्वप्न आणखीन बंद करायला असं काही नाही बरं. स्वप्नामध्ये आपण एक संत खूप छान उदाहरण द्यायचे, म्हणजे स्वप्नामध्ये तुम्ही म्हणे बसनी प्रवास करत आहात, तुमची बायका मुलं आहात, आणि म्हणजे नदीत कोसळली, नदीमध्ये तुम्ही पोहून पोहून नाकातोंडात पाणी जात आहे, तुमची बायको मुलं खाली आहेत आणि तुम्ही जागे झाले. मग जागे झाल्यावर तुम्ही असं नाही म्हणत बरं थांबा थांबा माझी अजून बायको बुडले, तिला बाहेर काढतो. असं नाही होत. तुम्ही जागे झाल्यावर आणखीन वेगळा प्रयत्न काही नाही. असं नाही म्हणत की थांबा मी आधी जाऊन येतो, बाकीचे लोक म्हणे मी जागा झालो हो, बाकीच्या लोकांना सोडवलं पाहिजे. ते म्हणले तुम्ही सुटला म्हणजे बाकीचे लोक पण सुटले. तर आता इथे म्हणतात तोडावया स्वप्न बंधन न लगे आणि साधन, तयास प्रयत्न जागृती विण बोलोची नाही. तैसा संकल्पे बांधला जीव, त्यास आणिक नाही उपाव, विवेक पाहता वाव, बंधन होय. वाव म्हणजे नाहीसं होतं, बंधन जात, विवेक आणि बंधन जात. आणि म्हणे ते सोडून बाकी दुसरं किती केलं, म्हणजे विवेक न करता किती दान केलं, विवेक न करता किती सेवा केली, विवेक न करता किती दुसरे उपास तपास केले, ते म्हणतात विवेक पाहिल्या विण जो जो उपावतो तो क्षीण, विवेक पाहता आपण आत्माच असे. आपणच आत्मा आहे. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, ते म्हणले तेथे वाढे क्षीण सुखापोटी. सुखासाठी आपण करतो सगळं, पण ते विवेकाशिवाय तेथे वाढे क्षीण सुखापोटी. कानडीने केला मराठी भ्रतार, अशी त्या अभंगाची सुरुवात आहे. येरू पळ काढे तेथून या, तुका म्हणे येरा येरा जे छिन्न, तेथे वाढे क्षीण सुखापोटी. विवेकाशिवाय सर्व क्षीणच आहे. आत्माचा ठाई काही, बद्ध मोक्ष दोन्ही नाही, जन्म मृत्यू हे सर्वही आत्मत्वी न घडे. हा आत्मा एकदा आहे, सध्या मी आत्मा हे कदाचित पटणार नाही, पण हा सिद्धांतानीच मला सुख लावे, ह्याशिवाय मला सुख लाभणार नाही, अशी मनाची फक्त खात्री जरी झाली ना, त्याला समर्थ मनाचं निर्मळता म्हणतात. की हो, मला आता काही आणखी काही करवून मला मुक्ती मिळवायचं नाहीये, माझी मुक्ती माझ्यापाशी आहे, ती मला अप्राप्त सध्या आहे, मला मी ओळख नाही झाली, पण ते माझ्याच पाशी आहे, मी माझ्यावरच प्रयत्न करणं जरूर आहे, हे पटणं हा या समासाचा हेतू असावा. आणि त्या दृष्टीनं आपण होमवर्क घेतलं होतं, प्युअर इंटलेक्ट आणि शार्प इंटलेक्ट.
तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी तुमचे विचार पाठवलेत मला. त्यातले आपण काही बघू, सगळे तर नाही बघणार आपण, पण काही बघू. की बघा की त्यांनी एकाने एक रूपक रचले, विभीषण आणि रावणनी म्हटलं होतं. म्हणजे विभीषणाला इगो नाही, तो जास्त करून सत्वगुणी होता. मग रावण कसा होता? रावणाला पुष्कळ इगो होता, तो रजोगुणी होता, कर्तृत्ववान होता बरं का रावण, पण विवेक विवेक नाही केला त्याने. मग विभीषणाने काय केलं? त्याला इगो नव्हता, सत्वगुणी होता, म्हणून त्याला समर्पण जमलं. म्हणजे त्याचा मोक्षाचा मार्ग सुलभ झाला. आणि ह्या म्हणजे किंवा तो भक्तियोगामध्ये इझियर, त्याला पुण्य, त्याला भक्ती योग लाभ. मग रावणाचं कसं झालं? कारण त्याला इगो होता. मग इगो असलेला मनुष्य सरेंडर करेल का? तो कसा सरेंडर करेल? त्याला सरेंडर करणं शक्य होत नाही. हार्डर टू अचीव मोक्ष. त्यांनी म्हटलंय ज्ञानयोगी प्रमाणे, पण हे खरं नाही. काय खरं नाही? ते दुसऱ्या एकाने जे उत्तर दिले त्यातच त्याचं उत्तर आहे. कारण शार्प इंटेलेक्ट बाय इटसेल्फ हानिकारक नाही आहे. शार्प इंटेलेक्ट मग ते काय आहे ते बघा. ते काय म्हणतात? शुद्ध बुद्धी आणि तीव्र किंवा तीक्ष्ण बुद्धी यांची तुलना करायची तर शुद्ध बुद्धी अधिक चांगली. त्या दोघांच्या तुलनेत उपयोगाची आणि महत्वाची आहे. शुद्ध बुद्धीच खरं तर तीव्र किंवा तीक्ष्ण असते. तीच. पण तीव्र बुद्धी शुद्ध असेलच असं नाही. तर हे इतकं एक सुंदर उदाहरण मला आठवलं की आपण म्हणजे मी जनरली काय समजतो स्वतःचा विचार करताना, की जो कोण शिकला सवरला असेल की नाही, तो म्हणतो हा तीक्ष्ण बुद्धी आहे. किंवा जो अशिक्षित काही संत किती खरं म्हणजे 2-4 इयत्ता शिकलेले असतात, तर ते ना म्हणतात ते त्यांचं शार्प इंटेलेक्ट कसा असेल. पण हे जे म्हटलंय ना, शुद्ध बुद्धीच तीव्र किंवा तीक्ष्ण असते. खरी शुद्ध बुद्धी कशी? तर एक अगदी काय म्हणायचं, 2 इयत्ता शिकलेले संत होते. त्यांच्यापाशी हे संस्कृत उपनिषद वगैरे सगळं वाचलेले प्रकांड पंडित संस्कृत मध्ये ते गेले त्यांच्याकडे बरं का. आणि त्यांना काय म्हणले की हे मला काही तुम्ही माझं संस्कृतातलं तुम्हाला काही येतं का? मला काही व्याकरणातलं काही सांगा, फक्त माझी तिथेच गती आहे. ते संस्कृत मधलं. ते संत त्यांना म्हणले, अरे म्हणे मला मराठीच धड वाचता येत नाही, मी तुला संस्कृत मधलं काय तुला संस्कृत काय सांगू मी? नाही म्हणे, पण त्याला सांगितलं होतं मित्रांनी की हे खूप ज्ञानी आहेत, जा यांच्याकडे. नाही म्हणे तुम्ही सांगा. तर म्हणले तू व्याकरण आहेस ना, मग तर काय म्हणे तुला सोपं आहे, आपला सगळा संसार म्हणे तुझ्या व्याकरणात आला. म्हणजे आला म्हणजे कसं? आता आपला विषय चाललाय रावण विभीषणाचा. ते म्हणले अरे अहंकार, ममता आणि असत्य ह्याच्यामध्ये सगळं तुमचं व्याकरण आलं. म्हणला कसं काय? तर म्हणले अहंकार पुल्लिंगी आहे, ममता स्त्रीलिंगी आहे आणि असत्य नपुंसकलिंगी आहे. आता हा विस्तार किती आपण करू तेवढा करू शकतो बरं. जो घाबरट असतो तो असत्याचा आश्रय घेतो. या अर्थाने सुद्धा नपुंसकलिंगी, असत्य नपुंसकलिंगी म्हणू शकतो. चांगल्या अर्थानं स्त्रियांमध्ये ममता उपजत असते, त्या प्रेमाने संसार करतात, मुलं वाढवतात. चांगल्या अर्थाने ती ममता वाईट नाही, पण ममता स्त्रीलिंगी आहे. पुरुष अहंकारी असतात हे मी नवरा असल्याने मी आणखी ठामपणे सांगू शकतो की हो असतं. तर व्याकरणामध्ये 3 आले, किती सुंदर आले की अहंकार पुल्लिंग आहे, ममता स्त्रीलिंगी, असत्य नपुंसकलिंगी आहे. वा. तर हा इतका असे संत तीक्ष्ण असतात बघा. त्याला संस्कृत व्याकरणातून वेदांत पाहिजे होता, तो त्या संतांनी सांगितलं. एक म्हटलंय यांनी तर किती खरं आहे की शुद्ध बुद्धीच खरी तीव्र आणि तीक्ष्ण असते. आपल्याला फक्त मला पुस्तकी ज्ञान असतं. तीव्र बुद्धी शुद्ध असेलच असं नाही. ते आणखी पुढे काय म्हणतात की शुद्ध बुद्धी चांगले वाईट श्रेयस यांचा निवाडा करते. आपल्याला अंतर्मुख करून निर्मळ ठेवण्यास, अंतःकरण निर्मळ ठेवण्यास मदत करते.
श्रद्धा, भक्ती, नम्रपणा, हे सगळे हे शुद्ध बुद्धीचे एक एक डायमेन्शन्स आहे. आणखीन मगाशी मी सांगितलं होतं की ज्ञानेश्वरीचा कल्पना त्यांनी पाठवलाय की इथे काय म्हणले की जो सदाचरणी आहे, ज्याला स्वतःला ऐहिक त्याला ह्या भोगांचा वीट आलाय, पण परोपकार मात्र करतो. तो म्हणतो मी भोग घेत नाही, पण मी परोपकार मात्र करतो. आणि मी कर्तृत्व आहे म्हणून कर्तृत्वाने नाही, तुमच्यावर म्हणजे मला काही नको, मला फक्त तुमचं वेलफेअर पाहिजे, ही शुद्ध बुद्धी म्हणते. आणखीन काय म्हणले ते म्हणले बघा की वेदांताचं रहस्य जाणण्यासाठी आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी, निधिध्यासन करण्यासाठी तीक्ष्ण बुद्धी पाहिजे. आणखीन सोप्या शब्दामध्ये आपण ज्याला एकाग्र करण्याची पॉवर म्हणतो ना, ती म्हणजे तीक्ष्ण बुद्धी. आता रावणाने जे सामर्थ्य मिळवलं ते मन एकाग्र करून मिळवलं की नाही? मिळवलं, पण त्याची बुद्धी शुद्ध नव्हती. त्यांनी त्याला मिळालेल्या सिद्धींचा उपयोग चांगल्या कामासाठी नाही केला. पण ब्रह्मानुभव हे साधक म्हणतात की आपलं अंतःकरण मात्र शुद्ध पाहिजे. शुद्ध अंतःकरण असेल तिथे सद्गुरूंचा उपदेश करण्यासाठी पात्र तयार करणे हा त्याचा हेतू असतो. त्यांनी शब्द खूप छान वापरला, पात्र. तर म्हणजे पात्र म्हणजे आपण ज्याला म्हणतो तसं पात्र नाही. पात्र म्हणजे पतनात त्रायते इति पात्र, अशी संस्कृत भाषेमध्ये आहे की जो आपल्याला आपलं पतन होण्यापासून जो आपलं जो त्याला प्रतिबंध करतो पतन होण्यापासून, त्याला पात्र म्हणतात. बर, अशा शुद्ध पात्रामध्ये सद्गुरूंचं ज्ञान टिकेल, ते ज्ञान वाहून जाणार नाही आणि आपली ध्येयाकडे वाटचाल सोपी होईल. मग आणखीन काय एक जण म्हणले की प्युअर माइंड विल बी सिम्पलर आणि मोर रिसेप्टिव्ह, असं पण म्हणले. त्याला हे की फॉलो द पाथ ऑफ डिव्होशन. तर आता मी विचारतो की तुम्ही वाचता का, की हे तुम्हाला सोपं जायला म्हणून मी इथं ठेवलंय. तुम्ही स्पॉटलाइट तुमच्यावर करा, म्हणजे हा सांगा, तुम्ही अनम्यूट करा. नमस्कार. स्वाध्याय होता सूक्ष्म बुद्धी व शुद्ध बुद्धी यात कोणता फरक आहे? उत्तर मी असं माझ्या अल्पमतीप्रमाणे लिहिलेलं, सूक्ष्म बुद्धीमध्ये देहबुद्धी प्रखरपणे जाणवते. तिथे मीपणा, विषय, अहम, अभिमान असल्याने मन शंकेखोर, संशयी, अविश्वासी, अपवित्र बनते. ज्ञान असूनही वादविवाद करण्यात सूक्ष्म बुद्धीस गोडी वाटते. सूक्ष्म बुद्धी मूळच्या अंगी असणाऱ्या गुणांवर पांघरून घालण्याचे काम करते. पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत न जाता त्याच्या विरुद्ध दिशेने जाण्यात सूक्ष्म बुद्धीस आनंद मिळतो. ग्रंथवचने, संत वचने ऐकून कृती करण्यास सूक्ष्म बुद्धी सहजपणे तयार होत नाही. अशी बुद्धी साधकाच्या साधनेच्या मार्गात धोंडा बनून राहिल्याने परमार्थ मोक्ष मिळण्यास दुर्लभ होऊन जाते. ही बुद्धी करते पण स्वतःजवळ ठेवते. माया ममतेने राहते. अविद्येमुळे, दुश्चितपणामुळे गुरुपदेश मानत नसल्याने मोक्षास मारक ठरते. या उलट शुद्ध बुद्धी म्हणजे पवित्र बुद्धी, जिथे मीपणा नसतो. शुद्ध बुद्धीमध्ये अंतःकरण पवित्र असल्याने तिथे विश्वास, शांती, प्रेम, भक्ती, शरणागती, विनय, आज्ञापालन आदी गुण वाढीस लागतात. त्यामुळे सद्गुरु वचनांवर विश्वास ठेवून लौकिकात आनंदाने वावरण्यास शुद्ध बुद्धी मदत करते. देव सगुण का निर्गुण या वादात न पडता सगुणाकडून निर्गुणाकडे या श्री समर्थ उपदेशानुसार श्रद्धापूर्वक भक्ती करण्यास शुद्ध बुद्धी तयार होते. ती विवेकी बनते, ईश्वरचरणी रमू लागते. त्यामुळे साधक हळूहळू कर्माचे कर्तेपण रामास देऊ लागतो. शुद्ध बुद्धी नेहमीच साधनेच्या मार्गात तारक, हितकारक
कल्याणकारक आणि मोक्ष प्रदान करणारी असते. तूच करता आणि करविता, शरण तुला भगवंता, असा मनीचा भाव शुद्ध बुद्धीने होऊन आत्मज्ञान सुलभतेने होण्यास शुद्ध बुद्धी मदत करते. आपल्या ठिकाणच्या आत्म्याची ओळख होऊन आत्मा आणि परमात्मा एक आहे ह्याचे ज्ञान अवगत होते. तोच मोक्ष, तोच परमार्थ प्रपंचात राहून साधायचा, हा समर्थांचा अमृत तुल्य उपदेश शुद्ध बुद्धीमुळे होतो. बघा कसं त्यांनी सार त्यांनी मनातले स्वतःचे विचार त्यांनी सार काढला. थँक्यू. वा. आणि या ज्या कथा असतात की नाही, रावण म्हणा, हिरण्यकशिपू, ते तीव्र बुद्धी, त्यांची तीक्ष्ण बुद्धी होती, पण ते काय करतात, मग ब्रह्मदेवाने जरी सांगितलं की नाही तुला अमरत्व नाही मिळणार, मग ते ज्यातनं तसे पळवाटा कायद्यातनं काढतात की नाही, मग तसं ते पात्रांनी सांगितलं बघ, बरं ठीक आहे म्हणते, मग सकाळी नाही, संध्याकाळी नाही, घरात नाही, बाहेर नाही, मग इतकी त्याचे कंडिशन काढून हिरण्यकशिपू म्हणला की मग असावं. मग परमात्मा म्हणला, मला हे जग तर मीच निर्माण केलंय, हे मला काय अशक्यातून तुला मारायचं तर मी कधी मारू शकतो. कसं बघा, मग रावणाने पण अशाच कंडिशन घातल्या की मला असं कोणी मारणार नाही. तो म्हणला परमात्मा मनुष्य बनू शकेल तरी विचारच सुद्धा केला नाही. असं आहे, आपण तीक्ष्ण बुद्धी असेल ते सिद्धांतापासून पळवाटा काढायचा प्रयत्न करतो, म्हणून मोक्ष नाही मिळत आपल्याला. तीक्ष्ण आहे. बर, मग आता आपल्याला अजून 5 मिनिटं आहेत. आपण गेल्या वेळची काही म्हणले की ती गोष्ट पुरी नाही केली तुम्ही उंटाची. तर आपण ती उंटाची गोष्ट पुरी करू, पण त्याआधी बघा ते या गोष्टीमध्ये ते सूत्रधार त्या दुला भगत कडे जातात आणि त्या दुला भगत कडे जाऊन त्या जे समर्थन जे आपल्याला या समासात सांगितलं की नाही, की मी स्वतःच ह्या रेशमाच्या किड्याप्रमाणे स्वतःलाच बांधून घेतलंय, किंवा मी माझाच शत्रू होऊन आपल्याला मी हानी करून घेतली आहे, किंवा हा देह तर जातो, त्याशी माझं तादात्म्य झालंय, तो देहाशी तादात्म्य नाही, आत्म्याशी मी ओळखलं पाहिजे. हा तत्वांचा फक्त समुदाय आहे, त्याच्याशी तादात्म्य नको, त्याच्याशी एवढी तन्मयता नको. आत्मा वेगळा आहे, त्याचा आत्मा म्हणून नाहीये, आत्मा वेगळा आहे. किंवा हे जीवपणामुळे आत्मा मी आहे ही बुद्धी स्वीकार न केल्यामुळे या अहंकारे जन्मसोशी किंवा स्वप्नामध्ये जो बांधला तो जागृतीने मोकळा केला, हे सगळे रेफरन्स हा दुला भगत त्या नायक नायिकांना देतो. हा सुंदर प्रसंग आहे. 5 मिनिटं आपण बघू. ये खोली चल. देख योरा तेरा कुंटा. ये उखाड़ा मैंने तेरा कुंटा. हा भाग पाहिला होता आपण, शेवट आहे. भगत जी वो उठ गया. जाते जाते बस मुझे इतना बता दीजिए, जो काम मैं बिना रस्सी के नहीं कर पाया था, वो आपने बिना रस्सी के कैसे कर दिया? तेजा, गले की फांस हर किसी के मन में होती है, आदमी हो या जानवर, वो रस्सी से नहीं बनता, मन से बनता है. ये खूंटा, रस्सी सब मन में है. मैं कुछ समझी नहीं. सूत्रधार, ये दूल्हा भगत क्या कह रहे हैं? नटी, यही है बंधन, मन का बंधन. रस्सी और खूंटा नहीं है, फिर भी ऊंटियां मान बैठा किए हैं. आदमी भी जो नहीं है उसे ही सच मान उससे बंध जाता है. यही है बंधन. तुम कहना क्या चाहते हो सूत्रधार? ये संसार ही है बंधन, जो नहीं है, पर फिर भी हम सब उससे बंधे हैं. ऊंट मैं हूं, तुम हो, और रस्सी है संसार. पर जो नहीं है उससे हमें बांधता कौन है? अज्ञान. वो कैसे?
मनुष्य अज्ञान के कारण असीमित आत्मा को सीमित देखता है। सूत्रधार, मैं अभी कुछ नहीं समझ पाई हूँ। नटी, तो चलें दूल्हा भगत के पास। भगत जी, ये रस्सी, ये बंधन क्या है? बेटा, जो देश, काल और वस्तु से परे है वह अखंड और असीमित है। वेदांत में आत्मा को, स्वयं को अखंड और असीमित मानते हैं, पर मनुष्य अज्ञान के कारण स्वयं को शरीर, मन और बुद्धि मान बैठता है, स्वयं को अनात्मा समझ बैठता है। इसके कारण वह स्वयं को बाहरी संसार से अलग मान बैठता है, जबकि मैं, तुम, हम सब में व्याप्त ब्रह्म ही हैं, परंतु हम अपने अज्ञान के कारण असीमित ब्रह्म को सीमित कर देते हैं। यह जो सीमित है वह जीवात्मा है। इसी जीव भाव के कारण हम कहते हैं कि यह मेरा है, यह तुम्हारा है। इसी जीव भाव के कारण संसार में सारे भेद हैं। यही भाव हमारे और संसार के संभ्रम का कारण है। इसलिए यह भाव ही बंधन का कारण है। तो मैं अलग हूं, यह मानने का परिणाम क्या होता है? जो असीमित है वो अपने आप को सीमित समझने लगता है। और जब मैं स्वयं को बाहरी दुनिया से अलग समझने लगता हूं, तो मैं उन्हें मेरे सुख दुख, हर्ष शोक, मान अपमान आदि का कारण बना लेता हूं। और स्वयं को बाहरी संसार से अलग समझने के कारण उपजी स्थिति और बाहरी संसार पर निर्भर सुख दुख, लाभ हानि का अनुभव ही बंधन है। बेटा, हम यह मान बैठते हैं कि यह शरीर ही सच है और हर प्रकार से उसकी सेवा करते हैं। क्यों? क्योंकि हम यह मानते हैं कि सुख पाने का जरिया यह शरीर ही है। इसलिए हम शरीर से उसी तरह बंध जाते हैं जैसे रेशम का कीड़ा अपने ही बुने हुए जाल में बंध जाता है। बेटा, आए दिन जिस तनाव और परेशानियों की हम बात करते हैं वह बंधन की अभिव्यक्ति है। बाबा, पर वो अज्ञान क्या है जिससे हम बंधन में फंस जाते हैं? अपने आत्मा के सत्चित आनंद स्वरूप को भूल, जो अनात्मा है उसे सच मानना, अनात्मा को आत्मा समझ बैठना, शरीर को ही सच मानना। वेदांत में इसे तादात्म्य कहते हैं। जैसे कि एक सपना देखता हुआ आदमी अपने वास्तविक रूप को भूल जो सपने में दिखाई दे रहा है उसे ही सच मानता है। जैसे कोई राजा सपने में स्वयं को भिखारी देख घर जा भीख मांग दुख का अनुभव क्यों करता है? ठीक उसी तरह हम अपने आत्मा के सत्चित आनंद स्वरूप को भूल बाहरी संसार में सुख को ढूंढते हैं जो अस्थायी है। इसीलिए जिन वस्तुओं को हम सुख की वस्तुएं समझकर जमा करते हैं, उनसे चिपके रहते हैं, एक दिन या तो हम उन्हें छोड़ देते हैं या एक दिन वो हमें छोड़ जाती हैं। अपने वास्तविक रूप को न पहचान हम ही अपने लिए गले की फांस, सुख दुख, हर्ष शोक, मान अपमान की रचना करते हैं। या संवादामध्ये मग इथं तो त्यांना आणखीन एक वेगळी गोष्ट, पुढची गोष्ट सांगतो, जे याच्यामध्ये आज आपण 5 इंद्रिय, 5 कर्मेंद्रिय हे दशक सांगितले ना, तसं एक नवद्वारे गृहे देहि, 9 पण एक सिरीज आहे. एका शहराला जसे काही 9 दरवाजे आहेत तसं एक रूपक आहे, ती गोष्ट सांगतो. पण बघा, या संवादामध्ये मला इतकं चांगलं वाटलं की रामदास स्वामींच्या उर्वरित ह्याच्यामध्ये स्वप्नाचा यांनी दृष्टांत सांगितला, एक वेगवेगळे जे प्रकारचे दृष्टांत सांगितले, रेशमाच्या किड्याचा, स्वप्नाचा, तादात्म्यतेचा, जीवात्मा आणि शिवात्माचा, हे सगळे विचार करून आपण ठरवायचं काय की हो, मला आनंद मिळायचे सगळी रॉ मटेरियल माझ्यापाशी आहे आता, मला त्यासाठी कुठे बाहेर जायचं नाही, मला आनंद नाहीये मिळालेला, मान्य आहे, पण मला माझा आनंद मिळण्यासाठी उठून बाहेरची कुठली वस्तू नको आहे.
हा एकदा मनाने खात्री झाली की पुढचे समास आपल्याला समजायला सोपे जाणार आहे. तर या इथे आता आपण थांबू आणि आता मी इथे थांबतो, प्रार्थना म्हणू आणि मग आपण काही चर्चा करायची असेल तर करू शकतो. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. एक